Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, in my earlier video we have already started our 8th lesson, Introduction to Management. Now in this lesson we are going to learn about the meaning, definition, characteristic of management, then various levels of management, and we are also going to discuss whether the management is considered as an art, science and profession. So all these points we are going to cover in this lesson. Now we will discuss about the meaning of word management. Actually, the English verb manage comes from the Italian word managere, which derives from the two Latin words manus, which means hand, and agere, which means to act. So, the word managers tells that actually it came from the Latin word manus, which means hand, and agere, which means act. The modern meaning and the scope of management has widened to a great extent. It includes the various aspects of handling the activities, managing the human resources and managing the situation. So earlier, the person who is the main owner of the business, he is used to conduct all the business activity, and the traditional concept of management was limited to complete the activity only. But now the modern in the modern world, the meaning and the scope of management has a broad meaning. The exhaustive concept of management includes various aspects of handling the activities, managing the human resources and managing the situation also. Actually, management is universal in nature. Every organization requires making timely decisions, procurement of resources like money, material and method, then coordination of activities, leading the people, evaluation of performance and taking corrective actions. So all these things together are called as management. So it is important to know the definition and meaning of the term management now. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण मॅनेजमेंट अर्थातच याला मराठीमध्ये व्यवस्थापन असे म्हणतात, तर व्यवस्थापनाची ओळख करून घेणार आहोत. आता व्यवस्थापन म्हणजे काय, तर व्यवस्थापन ही जी कन्सेप्ट आहे ही सगळ्यांना फॅमिलियर आहे. अगदी व्यक्तिगतरित्या सुद्धा, कुटुंबामध्ये सुद्धा आपण सगळेजणच आपापल्या कामाचं व्यवस्थापन करत असतो. प्रत्येक फॅमिलीचे काही ना काही गोल्स किंवा ऑब्जेक्टिव्ह असतात आणि त्याप्रमाणे प्रत्येक परिवारातील जे मोठे सदस्य असतात, फॉर एक्झाम्पल आईवडील असतील, ते आपल्या फॅमिलीमधल्या सदस्यांना आपल्या कुटुंबाचे काय काय टार्गेट्स आहेत, आपले काय ऑब्जेक्टिव्ह आहेत याची कल्पना देतात आणि त्याप्रमाणे आपली सगळी रोजचे जे व्यवहार आहेत प्रत्येक सदस्याचे ते कसे असावेत. म्हणजे साधारणपणे समजा मुलांना ते सांगतात की त्यांनी काय अचीव केलं पाहिजे, त्यांना आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणती ध्येय समोर ठेवली पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी त्या ध्येयाच्या दिशेने कशी कूच केली पाहिजे याचे मार्गदर्शन आईवडील करत असतात. म्हणजे पहा की अगदी परिवारामध्ये सुद्धा व्यवस्थापन हे करणं गरजेचं असतं, तरच प्रत्येक परिवाराला आपापली ध्येय उद्दिष्टही गाठता येतात किंवा अचीव करता येतात. त्याप्रमाणेच व्यवसायामध्ये सुद्धा प्रत्येक जो व्यावसायिक आहे, अगदी व्यक्तिगत असेल किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन एखादी मोठी संस्था असेल, त्यांनासुद्धा आपले ध्येय उद्दिष्ट हे ठरवावे लागतात. आणि नुसती ध्येय उद्दिष्ट ठरवून चालत नाही, तर ती साध्य करण्यासाठी
ती अचीव करण्यासाठी प्रत्येक कामाचं नियोजन करावं लागतं आणि ते काम कशा पद्धतीने केलं पाहिजे ते प्रत्येक कामं अचीव करत असताना वेगवेगळे रिसोर्सेस लागतात. जसं मनुष्यबळ आहे, पैसा आहे, त्यानंतर वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहेत. या सगळ्यांची जमवाजमव करणे आणि त्यांची हाताळणी करत आपली ध्येय गाठणे यालाच तर व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर व्यवस्थापन हे अगदी एखाद्या लहान कुटुंबापासून मोठ्या मोठ्या संस्थांपर्यंत सर्वांना व्यवस्थापनाची गरज आहे. व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्याला योग्यपणे आपल्या वेळेचं, पैशाचं व्यवस्थापन हे करावं लागतं, तरच तो पुढे आपल्या आयुष्यामध्ये यश हे साध्य करू शकतो. त्याप्रमाणेच प्रत्येक संस्थांनासुद्धा व्यवस्थापनाची ही गरज आहे. त्यामुळे व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे? या व्यवस्थापनाचे वेगवेगळे जे वैशिष्ट्ये आहेत ती कोणकोणती आहेत? व्यवस्थापनामधले स्तर कोणते कोणते आहेत? आणि व्यवस्थापन हे नक्कीच एक कला आहे का? याच्यामागे काही विज्ञान आहे की व्यवस्थापन हा एक पेशा आहे? या सर्व बाबींचा आपण या पाठामध्ये चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण बघूया की या व्यवस्थापनाची व्याख्या काय आहे. See, there are many experts who has explained the definition of management. See here, Mary Parker Follett. Now, according to this expert, management is an art of getting the things done through others. Okay, and the second is Henry Fayol. According to him, to manage is to forecast and plan, to organize, to command, to coordinate and to control. म्हणजे या दोन ज्या व्याख्या दिलेल्या आहेत याच्यामध्ये नेमकं मॅनेजमेंट म्हणजे काय याचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. तर पहिल्या व्याख्येनुसार असं म्हणलेलं आहे की मॅनेजमेंट इज अन आर्ट ऑफ गेटिंग द थिंग्स डन थ्रू अदर्स. म्हणजे मॅनेजमेंट ही एक कला आहे. व्यवस्थापन करणं ही एक कला आहे आणि हे व्यवस्थापन म्हणजे ही कशाची कला आहे? तर जी सर्व कामं आहेत ते इतरांकडनं यशस्वीपणे करवून घेण्याची ती एक कला आहे. आणि दुसरी व्याख्या हेनरी फेयल यांनी दिलेली आहे. ते म्हणतात की मॅनेजमेंट म्हणजे काय? मॅनेजमेंट इज टू फोरकास्ट. फोरकास्ट म्हणजे भविष्याचा वेध घेणे. टू प्लॅन म्हणजे नियोजन करणे. टू ऑर्गनाईज म्हणजे संघटन करणे. टू कमांड म्हणजे आदेश देणे. टू कोऑर्डिनेट म्हणजे समन्वय साधणे. अँड टू कंट्रोल म्हणजे सर्व या गोष्टींवरती म्हणजे मनुष्यबळ असेल, पैसा असेल, कर्मचारी असतील यांच्यावरती नियंत्रण ठेवणे म्हणजे मॅनेजमेंट आहे. तर अर्थातच या दोन्ही व्याख्या अतिशय सोप्या आहेत. त्याचबरोबर आणखीन काही व्याख्या आपल्याला इथं या चार्टमध्ये दिसत आहेत. त्यानुसार फ्रेडरिक विन्स्लो टेलर काय म्हणतात बघूया. मॅनेजमेंट इज नोईंग एक्झॅक्टली what is to be done and seeing that it is done in the best possible manner. म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे काय करायचे आहे आणि जे काय करायचे आहे ते अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने करणं म्हणजे मॅनेजमेंट होय. देन जॉर्ज टेरी, मॅनेजमेंट इज द प्रोसेस कन्सिस्टिंग ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, ॲक्च्युएटिंग अँड कंट्रोलिंग, perform to determine and accomplish the objective by the use of people and resources. म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे काय? तर मॅनेजमेंट म्हणजे नियोजन, संघटन, त्याचनंतर ॲक्च्युअल त्याची अंमलबजावणी करणे आणि नियंत्रण या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतात. आणि हे करत असताना व्यक्ती म्हणजे जे मनुष्यबळ आहे आणि वेगवेगळे रिसोर्सेस यांचा योग्य पद्धतीने वापर करणं म्हणजेच मॅनेजमेंट आहे. See, the definition considers that management is the synchronization of all functions with the help of utilization of all available resources efficiently and achieving the desired goal. The role of a manager is to plan, to organize the resources, to implement and to control the employees. म्हणजे या सर्व
डेफिनेशनचा आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की मॅनेजमेंट म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर मॅनेजमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे सगळे रिसोर्सेस अवेलेबल होतात त्या रिसोर्सेसचा अधिक चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर करणं, जी ध्येय उद्दिष्ट आपल्यासमोर आहेत ती अचीव करणं आणि त्यासाठी योग्य नियोजन संघटन करणं, नियंत्रण करणं, या गोष्टी म्हणजेच काय आहे तर व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे. कोणताही व्यवसाय करत असताना जो मॅनेजर आहे म्हणजे जो व्यवस्थापक आहे त्याला या सर्व बाबींवरती लक्ष ठेवावे लागते. मॅनेजरला अनेक टार्गेट्स असतात, त्याच्यासमोर ऑब्जेक्टिव्स असतात, त्याला त्याच्या बॉसने गोल्स दिलेले असतात आणि ते त्याला अचीव करायचे असतात. आणि ते अचीव करत असताना, ते ध्येय साध्य करत असताना जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्यांचा अधिक महत्तम चांगला वापर मॅनेजरला करायचा असतो. त्याचप्रमाणे नियोजनाप्रमाणे सर्व रिसोर्सेसचं संघटन करून जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडनं ते काम करून त्याला घ्यायचं असतं आणि दिलेल्या वेळेमध्ये अवेलेबल असलेल्या रिसोर्सेसमधून एफिशियंटली, सक्सेसफुली त्याला आपली ध्येय ही साध्य करायची असतात. आणि जेव्हा तो अशा प्रकारे साध्य करत असतो तेव्हा त्याच्याच या क्रियेला काय म्हटले जाते तर मॅनेजमेंट. नाव वी आर गोइंग टू डिस्कस different characteristic of management. See, so many points are included in this which are telling us the characteristic of management. According to this, the first is management is goal oriented, management is a group activity, management is intangible, management is a continuous process, management is situational, management is universal, and management is dynamic. So all these are points which are telling the characteristic of management. Now see the first one, management is a goal oriented. Management is a purposeful activity which is done to achieve a specific goal or objective. When organization achieve the goal, it is called as a success of that organization. This success depends on proper management of all resources. For example, a game is played to win, a business is carried on to earn profit, a government functions to look after the overall administration of a country, etc. These goals are decided before conducting the activity, and manager takes the effort to achieve these goals. So management is a goal oriented activity. म्हणजे अर्थातच व्यवस्थापन हे समोर ध्येय ठेवून केलेले असते. बिना ध्येयाचे व्यवस्थापन हे होऊ शकत नाही. म्हणूनच असं म्हटलेलं आहे की व्यवस्थापनाला वेगवेगळी उद्दिष्ट असतात, ध्येय असतात आणि ती ध्येय साध्य करण्यासाठीच व्यवस्थापन हे केलेले असतं. म्हणून मॅनेजमेंट ही एक पर्पजफुल ॲक्टिव्हिटी आहे. जसे की एखादी टीम असते, प्लेइंग टीम असते, तिच्यासमोर कुठलं ध्येय असतं तर आपण मॅच जिंकायची हे ध्येय असतं आणि त्याच्यासाठी ती टीम ते ध्येय प्राप्त करण्यासाठी ती टीम जी असते ती आपली रणनीती आखत असते. सगळे जे प्लेयर्स असतात ते त्या ध्येयासाठी खेळत असतात की आपल्याला जिंकायचं आहे. त्याचप्रमाणे एखादा उद्योगपती व्यवसाय का करत असतो तर त्याला प्रॉफिट अर्न करायचा असतो, तो त्याच्यामागचा उद्देश असतो. म्हणजे कुठल्याही व्यक्तीची, कुठल्याही संस्थेची, संघटनेची काही ना काही उद्दिष्ट असतात, काही ना काही ध्येय असतात, ऑब्जेक्टिव्ह असतात, गोल्स असतात आणि ती अचीव करण्यासाठी त्यांना आपल्या वेळेचं, श्रमाचं, रिसोर्सेसचं व्यवस्थापन करावं लागतं. म्हणूनच मॅनेजमेंट ही एक गोल ओरिएंटेड प्रक्रिया आहे असं म्हणलेलं आहे. सो मॅनेजमेंट इज ए गोल ओरिएंटेड. विदाउट गोल देअर इज नो यूज ऑफ मॅनेजमेंट. Now see the second one, management is a group activity. Management is done for coordination of all resources effectively and efficiently.
The activities are done by a team or a group under the guidance of a manager. We have seen this in the definition of management, that management means getting the things done through the others as well as the decisions are taken by the group. म्हणजे पहा, मॅनेजमेंट ही नेहमीच एक सांघिक क्रिया आहे. कोणताही उद्योग असेल तो कधीही एका व्यक्तीच्या बळावर चालत नाही. एखादी संस्था असेल किंवा एखादा उद्योग असेल, एखादं फॅक्टरी असेल किंवा साधी कोणत्याही खेळाची एखादी टीम असेल, तर ती टीम जिंकण्यासाठी सुद्धा त्या टीममधील प्रत्येक खेळाडूला आपले एफर्ट्स हे तिथं दाखवावे लागतात. सगळेच खेळाडू जर व्यवस्थित खेळले, त्यांनी आपला बेस्ट परफॉर्मन्स तिकडे दिला, तरच ती टीम जिंकू शकते आणि तो संघ विजयी संघ म्हणून घोषित केला जातो. म्हणजे प्रत्येक खेळाडूची तिथे ॲक्टिव्हिटी, त्याचे एफर्ट्स हे महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक खेळाडूचे एफर्ट्स हे एकाच दिशेने गेले पाहिजेत आणि ते म्हणजे आपल्याला जिंकायचं आहे, माझ्या टीमला जिंकायचं आहे. हेच उद्दिष्ट त्यांच्यापुढे असणं हे आवश्यक आहे. प्रत्येकानेच आपापला वाटा जर उचलला तरच ती टीम जिंकू शकते. त्याचप्रमाणे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा प्रत्येक एम्प्लॉई किंवा काम करणारे जे सबऑर्डिनेट स्टाफ आहे, प्रत्येकालाच आपला जे काही काम असेल ते पूर्णपणे व्यवस्थित करणं हे गरजेचं असतं. तेव्हा त्या संस्थेला किंवा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला आपली ध्येय उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य करता येतात. म्हणूनच मॅनेजमेंट ही एक ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे असे म्हणलेले आहे. सगळ्यांच्या एकत्रित एफर्ट्समुळेच बिझनेस ऑर्गनायझेशन आपले ध्येय उद्दिष्ट हे गाठू शकते. कोणत्याही एका व्यक्तीवरती ध्येय उद्दिष्ट किंवा एकाच्या प्रयत्नाने ते गाठता येणे शक्य नाही. नाव द थर्ड इज मॅनेजमेंट इज इंटँजिबल. मॅनेजमेंट इज not a separate function of organization. These are the collective efforts of manager or a group leader. Management is a continuous working on synchronization of planning, organizing, decision making, directing and controlling, which cannot be seen physically. This is very important. You cannot see the management activity physically. However, the results of best management can be experienced in the form of increased profit, smooth functioning of the organization, achievement of the desired goals. Now it is very important that management is intangible. Intangible means invisible. You cannot see it by your eye. म्हणजे मॅनेजमेंट ही अशी ॲक्टिव्हिटी आहे की जी तुम्हाला दिसत नाही, पण तुम्हाला त्याचा अनुभव घेता येतो. आता ते कशा प्रकारे आपल्याला कळतं की कोणत्याही एखाद्या संस्थेमध्ये जेव्हा वर्कर्स आणि त्यांचं मॅनेजमेंट किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांचे संबंध चांगले असतात, त्या फॅक्टरीमध्ये किंवा त्या वर्कशॉपमध्ये वर्कर्स आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स नाही आहेत, भांडण तंटा नाही आहे, वर्करमध्ये भांडणं नाही आहेत, ठीक आहे. त्यानंतर तिकडची जी सगळी कामं आहेत ते अतिशय सुरळीतपणे चालू असतात, विना अडथळा. एखाद्या संस्थेमध्ये, फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूशनमध्ये सर्व कर्मचारी व्यवस्थित काम करत असतील किंवा एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनला दरवर्षी चांगला नफा त्या मिळवत असतील, तर या सर्व गोष्टीवरनं आपल्याला लगेच अंदाज बांधता येतो की या संस्थेमधलं मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हे अतिशय उत्तमरित्या चाललेलं आहे. म्हणूनच असं म्हणलेलं आहे की मॅनेजमेंट ही बाब आपल्याला फिजिकली दिसत नाही, पण या गोष्टीवरनं आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. ओके, सो मॅनेजमेंट इज इंटँजिबल. ज्या संस्थेला रेग्युलर नफा होतो दरवर्षी, जिथे कोणतीही कामं विना अडथळ्याची व्यवस्थितपणे पार पाडली जातात, जिथे वर्कर्स आणि मॅनेजमेंटमध्ये चांगले संबंध आहेत, वर्कर्समध्ये कोणतेही भांडणं नाहीत आणि नेहमी अशी संस्था आपापली उद्दिष्ट गाठण्यासाठी तत्पर असते, तर ती संस्था नक्कीच आपण म्हणू शकतो की तेथील मॅनेजमेंट हे कसं आहे, व्यवस्थितपणे काम करत आहे, पण ते
अदृश्य असते. ओके. नाव द फोर्थ इज मॅनेजमेंट इज ए कंटिन्युअस प्रोसेस. Continuity is an integral part of management. It is essential throughout the life of organization. Management is necessary to begin the activity, to run the activity smoothly, and to control the activity. Actually, management is a never-ending process. Just like the breath is essential to survive, management is essential for the survival of the ऑर्गनायझेशन. म्हणजे मॅनेजमेंट व्यवस्थापन ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, त्याला कुठेही शेवट नाही. जोपर्यंत उद्योग व्यवसाय किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन हे आपले काम चालू ठेवते तोपर्यंत मॅनेजमेंट ही प्रक्रियासुद्धा चालूच राहते. जसं की आपल्याला जगण्यासाठी श्वासाची गरज आहे, त्याप्रमाणेच बिझनेस ऑर्गनायझेशनलासुद्धा सर्वाईव्ह होण्यासाठी किंवा आपला व्यवसाय चालवण्यासाठी चांगल्या प्रकारच्या मॅनेजमेंटची ही गरज आहे. असं नाही की मॅनेजमेंट त्याला 1 दिवस केले, 2 दिवस केले, आता परवा मला करण्याची गरज नाही. प्लॅनिंग, कंट्रोलिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग हे करण्याची गरज नाही, असं इथं अजिबात नाही. ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, एंडलेस प्रोसेस आहे. ओके. सो each business organization is required to do the management continuously till the end of the business. Now the next is management is situational. See, management includes techniques like forecasting which help in taking timely and appropriate decision to handle a particular situation. So definitely the decision should be based on some principles, techniques and theories of management. While taking the decision, situational priorities and conditions are taken into consideration. The technique useful in one situation may not be used in another situation. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मॅनेजमेंट हे प्रासंगिक आहे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे डिसिजन घेतलेले आहेत तेच सगळे डिसिजन तशाच प्रकारे दुसऱ्या बिझनेस ऑर्गनायझेशनलासुद्धा लागूच होतील किंवा व्हायलाच पाहिजेत असं काही नाही. कारण मॅनेजमेंट व्यवस्थापन करत असताना हे जे व्यवस्थापन जे केले जाते ते अनेक तत्त्व त्यानंतर तंत्रे आणि काही मॅनेजमेंटच्या ज्या थिअरीज आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी घेतलेला निर्णय हा त्या प्रसंगानुसार असतो. त्या प्रसंगी कोणकोणत्या प्रायोरिटीज आहेत, तेव्हाची स्थिती काय आहे याचा विचार करून निर्णय हा घेतला जातो. म्हणून असं म्हटलेलं आहे की मॅनेजमेंट इज अ सिच्युएशनल. की फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या वर्करला ऑफिसमध्ये येण्यासाठी उशीर झाला. समजा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा नियम असेल की उशीर झाला की त्याचं तेवढ्या तासाचं पेमेंट कट करायचा. ओके, हे झालं तुमचं प्रिन्सिपल किंवा तत्त्व झालं. पण समजा एखादा वर्कर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये त्याला अनेक वर्ष तो काम करतो आहे आणि तो अतिशय प्रामाणिक आहे, पंक्च्युअल आहे, त्याने कधीही उशीर केला नाही. पण एखाद्या दिवशी समजा त्याला उशीर झाला तर त्याला उशीर झाला म्हणून तत्त्वाप्रमाणे त्याचं लगेच पेमेंट कट करणं हे योग्य होणार नाही. कारण त्याला ऑफिसला येण्यासाठी का उशीर झाला याचे कारण जाणून न घेता केवळ आपलं प्रिन्सिपल आहे म्हणून त्याचा पेमेंट कापायचा हे चुकीचं ठरू शकतं. समजा त्या वर्कर्सच्या आईला बरं नसेल किंवा सिव्हिअर कंडिशन झाली असेल, त्याला हॉस्पिटलाइज करण्यामध्ये वेळ झाल्यामुळे तो उशिरा येऊ शकलेला असेल, तर मात्र अशा वेळी त्या वर्कर्सला समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक वेळची स्थिती कशी आहे, प्रसंग कसा आहे याचा विचार करूनच व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे. तर मॅनेजरला या सगळ्या गोष्टींचं भान ठेवणं हे आवश्यक असतं. एखादी थिअरी एखाद्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे म्हणून ती सर्वत्र तशीच ॲप्लिकेबल असू शकेल
हा अंदाज बांधणं चुकीचं ठरेल. म्हणून मॅनेजमेंट हे सिच्युएशनल आहे असं आपल्याला म्हणता येईल. नाव द सिक्स्थ इज मॅनेजमेंट इज युनिव्हर्सल. मॅनेजमेंट इज युनिव्हर्सल इन कॅरेक्टर. The principles and theories of management are equally applicable to everywhere and in every field, such as defense, government administration, business, profession, education, hospital, politics, and social activities, and even in family functioning. These principles are guidelines which are flexible and capable of adaptation to every type of organization where the efforts of human resources are to be coordinated. म्हणजे मॅनेजमेंट ही कसे आहे, सार्वत्रिक आहे. युनिव्हर्सल आहे म्हणजे काय, सार्वत्रिक आहे की जे सर्वत्र ॲप्लिकेबल आहे. जसं की संरक्षण खातं असेल, गव्हर्नमेंटचं प्रशासन असेल, व्यवसाय असेल, पेशा असेल, शैक्षणिक संस्था असतील, हॉस्पिटल आहे, पॉलिटिकल किंवा सामाजिक संस्था असतील, किंवा एखादी फॅमिलीसुद्धा, फॅमिलीचे फंक्शन्स असतील, तर ते फंक्शन्स आपल्याला सेलिब्रेट करत असतानासुद्धा व्यवस्थापनाची आवश्यकताही आहे. साधंच उदाहरण घ्या, घरामध्ये कोणाचा वाढदिवस जरी साजरा करायचा असेल आणि तो थोडा आपण मोठ्या प्रमाणावर साजरा करणार असेल तर निश्चितच आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं. तर मॅनेज करावं लागतं म्हणजे काय, तर आपल्याला प्लॅनिंगपासून स्टार्ट करावं लागतं की किती लोक बोलवायचे आहेत, त्यानंतर मग जेवणाची त्यांची व्यवस्था कशी ठेवायची आहे, बसण्याची व्यवस्था कुठे असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याची नोंद आपल्याला घ्यावी लागते. त्यानंतर पैशांचं बजेट आपलं किती आहे ते डिसाईड करावं लागतं. त्यानंतर मग कॅटरर्सवाल्यांना ऑर्डर देणं वगैरे, म्हणजे या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या म्हणजे नेमकं काय आहे, तर तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण केलेलं मॅनेजमेंटच आहे. ते आपण आपल्या स्तरावरती केलेलं मॅनेजमेंट आहे. त्याचप्रमाणे ज्या मोठा बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यांना त्यांची ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं व्यवस्थापन करावंच लागतं. म्हणूनच व्यवस्थापन ही अगदी एखाद्या व्यक्तिगत पातळीवरती प्रत्येकाला करावं लागतं. त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या संस्थांना, शासकीय ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांना, हॉस्पिटल्स असतील, मंदिरं असतील, सामाजिक संस्था असतील, या सगळ्यांना व्यवस्थापनाची गरज आहे. आणि योग्य प्रकारे जर व्यवस्थापन केलं तर यामध्ये प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, स्टाफिंग आहे, कोऑर्डिनेटिंग आहे, डिरेक्टिंग आहे, कंट्रोलिंग आहे. या सगळ्या बाबी जर व्यवस्थितपणे केल्या तर प्रत्येकाला आपापली ध्येय उद्दिष्ट ही सहजपणे साध्य करता येतात. सो इट इज सेड दॅट मॅनेजमेंट इज अ युनिव्हर्सल. इट इज ॲप्लिकेबल टू ऑल द business organization, whether the business organization is doing the business on small scale or on a large scale. It may be a small workshop or a big factory also. So all over the management is required for achieving all the objectives and target. For family also, for performing family function also, we require the management. If we do the management of all the activities, then only it is possible for us to welcome all the relatives and the guests which may arrive for that function. Okay, and when these relatives and guests when they take leave of your family member, at that time they are saying, yes, the management of your function was very nice. Okay, so they are giving this remark, and that time we felt very happy. Okay, so it is we can say it is the receipt given by all the members, those who have participated in the function. Okay, so we can say that management is a universal activity. Now the seventh one is management is a dynamic. Management is a dynamic and not static in character. It deals with human efforts, different situation and different activity. It adopts changes in the form of technological change, social, economic change, political change, environmental change, change at international level, and change in business pattern also. Okay, so we can say that the adaptation of computers in the place of typewriters, the financial transaction
through electronic mode, e-filing of data are the few examples which characterize that management is dynamic. डायनामिक म्हणजे गतिमान. मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हे गतिमान आहे. म्हणजे जसं जसं सर्वत्र बाह्य बदल होतात, मग ते पॉलिटिकल चेंजेस असतील, तुमचे टेक्नॉलॉजिकल चेंजेस असतील किंवा सोशल चेंजेस असतील, एन्व्हायरमेंटलमध्ये होणारे चेंज असतील, त्याप्रमाणे व्यवस्थापनसुद्धा हे कसं आहे, गतिमान आहे. व्यवस्थापनामध्ये सुद्धा तशा प्रकारचे बदल हे करता येतात. आणि व्यवस्थापन करत असताना या सर्व बदलांचा विचार हा करावाच लागतो आणि तो केल्यामुळेच व्यवस्थापन हे गतिमान होऊ शकते. आणि कोणत्याही संस्थेला आपले जे प्री डिसायडेड त्यांचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत ते त्यांना अचीव करता येतात. सो वी कॅन से दॅट मॅनेजमेंट इज अ डायनामिक. म्हणजे नियम म्हणजे नियम आहे अशा प्रकारचं मॅनेजर आपली ध्येय उद्दिष्ट गाठत असताना करू शकत नाही. काही वेळेला मॅनेजरलासुद्धा नियम हे बाजूला ठेवून जसा प्रसंग समोर येतो त्याप्रमाणे काही निर्णय हे घ्यावे लागतात. आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याला आपली बिझनेस पॉलिसी ही डिसाईड करावी लागते. त्याचप्रमाणे आपले एम्प्लॉईज, स्टाफ यांचा ॲटिट्यूड कसा आहे, त्यांचं ट्रेनिंग, त्यांना मिळालेले एज्युकेशन, या सर्व गोष्टींचासुद्धा विचार हा मॅनेजरला करावा लागतो. आणि त्याप्रमाणे समोर आलेल्या प्रसंगानुसार मॅनेजरला आपल्या बिझनेस पॉलिसीमध्ये, आपल्या डिरेक्शन पॉलिसीमध्ये चेंजेस हे करावे लागतात. म्हणून मॅनेजमेंट हे एक डायनामिक आहे असं म्हणलेलं आहे. ते स्टॅटिक नाही. स्टॅटिक म्हणजे काय, ताठर, ज्याच्यामध्ये बदल होत नाही. पण मॅनेजमेंट तसं नाही आहे. व्यवस्थापन करताना आजूबाजूचे हे जे बदल होत असतात, अंतर्गत बदल असतील, बाह्य बदल असतील किंवा अंतर्गत पर्यावरण किंवा बाह्य पर्यावरण आहे, या बदलांचा विचार करून व्यवस्थापकाला, मॅनेजरला स्वतःच्या पॉलिसीमध्ये बदल हे करावे लागतात. ओके, देन ओनली इट इज पॉसिबल फॉर द बिझनेस ऑर्गनायझेशन टू अचीव द प्री डिसायडेड गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह अँड फॉर द सर्वायवल of the business organization. All this is required. So dear students, today we have seen the different characteristic of management. In that we discuss management is goal oriented, म्हणजे काहीतरी ध्येय असेल तरच व्यवस्थापन हे गरजेचं पडतं. मॅनेजमेंट इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी, म्हणजे व्यवस्थापन ही एक सांघिक क्रिया आहे, कोणत्याही एका व्यक्तीचं ते काम नाही. मॅनेजमेंट इज इनटँजिबल, म्हणजे व्यवस्थापन हे अदृश्य आहे, ते आपल्याला फिजिकल फॉर्ममध्ये दिसत नाही. ज्यावेळी एखाद्या संस्थेला दरवर्षी फायदा होत असतो, नफा होत असतो, कर्मचारी आणि संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचे तिथे संबंध चांगले असतात, त्यांची संस्थेची कामं हे विना अडथळा व्यवस्थितपणे पार पाडली जातात, याच्यावरून ओळखायचं की तेथील मॅनेजमेंट हे चांगलं आहे. ओके, सो इट इज अ इंटँजिबल. देन मॅनेजमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, म्हणजे व्यवस्थापन ही अशी प्रक्रिया आहे की ज्याला शेवट नाही, एंड नाही आहे, एंडलेस आहे ते. ओके, म्हणजे जोपर्यंत बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, कार्यरत आहे, तोपर्यंत व्यवस्थापन हे सुद्धा लागणारच. किंवा आपण असं म्हणू शकतो की व्यवस्थापनाशिवाय बिझनेस ऑर्गनायझेशन रन होऊ शकत नाही. सो इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. देन मॅनेजमेंट इज अ सिच्युएशनल. सिच्युएशनल म्हणजे प्रसंगानुसार व्यवस्थापनाला आपल्यामध्ये बदल करावे लागतात. मॅनेजमेंट इज अ युनिव्हर्सल, म्हणजे सार्वत्रिक आहे. म्हणजे मॅनेजमेंट ही अशी प्रक्रिया आहे की जी सर्वत्र गरजेची आहे. संस्था लहान असू दे किंवा मोठी असू दे, पब्लिक सेक्टरमधली असू दे किंवा प्रायव्हेट सेक्टरमधली असू दे, आपल्या देशातील असू दे किंवा परदेशातील असू दे, सर्वत्र व्यवस्थापन हे आवश्यकच आहे. व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंटशिवाय कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनला आपले स्वतःचे गोल्स, टार्गेट अचीव करता येत नाही. अँड द लास्ट इज मॅनेजमेंट इज अ डायनामिक, म्हणजे गतिमान आहे. व्यवस्थापन हे गतिमान आहे, म्हणजे बाह्य पर्यावरण आणि अंतर्गत पर्यावरण याच्यामध्ये जे काही बदल होतात, जे काही चेंजेस होतात, ते सगळे चेंजेस ते स्वीकारतं
आणि त्याप्रमाणे स्वतःला जुळवून घ्यायचा प्रयत्न करत असतो. म्हणून व्यवस्थापन हे गतिमान आहे असे म्हणले जाते. सो आय होप स्टुडंट्स you have understood all the characteristic of management. In our next lecture, we are going to start the new points, level of management. Till then, take care, be happy, and goodbye, students. Thank you.